तर पब्लिक कराडचं कृषी प्रदर्शन चालू आहे त्यामुळे भाऊ म्हणलं चला आज जाऊन येऊया कारण उद्या शेवटचा दिवस आहे म्हणून आजच जाऊन यायचं म्हणलं. सगळी कटात एकदम कडकवाने आवरून आलेली इथं. त्यात आम्ही हवा करत निघालेलो पण विषय असा झाला सगळी पुढं मागं करत होत्यात. एका भाऊ तापला त्यानं गाडी डायरेक्ट नेली बघा पुढं आमच्या ओव्हरटेक करून भाऊ गेला तर आपल्याला नाण्या भाऊ भेटला. ह्यो तर आम्हाला ओव्हरटेक करून गेला त्याला ओव्हरटेक केला. तशी सगळी जण गावली इथं कारण ट्रॅफिक जाम झालेलं इथं. फुल ट्रॅफिक असल्यामुळे पुढे जाया कोणाला चान्स भेटलाच नाही. सगळीजण अडकून बसली इथं. आता ट्रॅफिक तर जाम झालेलं. आता पुढं पण नाही मागं पण नाही निवांत आणि राहावा म्हणलं. आता त्यात हेवी ड्रायव्हर असल्यामुळे बघा लागली तर कच्चा आता कुठनं पण गाड्या घालायला. आता हेवी ड्रायव्हर आपलं कोण नाण्या भाई आणि साहिल भाऊ. आता म्हणलं हेवी ड्रायव्हर आहे खरं आहे आम्हाला मोबाईल सवचा धरू द्या थांबा जरा उलटा मोबाईल झाला तसं म्हणलं जाऊ दे. आता भुंगा करीत डायरेक्ट जसा मोकळा रस्ता भेटला तसं गेलो कराडात. जसा कराडात पोचलो का नाही तसं म्हणलं आता हळूहळू घ्या गाड्या कारण वातावरण एकदम कडक होतं. त्यात रस्त्यात खड्डा का खड्ड्यात असताय तेच कळत नव्हतं. मस्त आणि पोचलो लोकेशनवर. आता कृषी प्रदर्शन चालू आहे तुम्ही तर आलाच असणार मला माहित आहे. तर काय म्हणताय पब्लिक कसं काय मग कराडकर नियोजन तर एकदम कडकवानी लावलेला आम्ही पण विषय असा झाला पार्किंग करायला गाडी बघा जागा नव्हती. इकडे कडला आणून लावली आणि म्हणलं चला आतमध्ये एंट्री मारूया. रॉयल अशी एंट्री मारली बघा एकदम कडकवानी. भाऊ पण काटात होता आणि मी पण काटात होतो. आतमध्ये गेलो तसं म्हणलं काय काय दिसतंय नक्की बघायचं. गेले गेले बघतोय तर ट्रॅक्टर पहिल्यांदा दिसलं. तर तुम्ही आला असला तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही युनिक काहीतरी बघितलं असणार मला माहित आहे. आम्ही बघितलेलं नाही तुम्ही तरी बघितलं असणार. इथं बघा गणेश भाऊ भेटलं आपल्याला तुळसनगावचे आणबान शान गणेश भाऊ. त्याची गाठ घेतली आणि त्यावर म्हणलं डॉगेश बाय बघून येऊया. आता तुम्ही सांगा तुम्ही कुठला डॉगेश बाय भेटला तुमच्या मित्रा जर असला तर त्याचं सांगा कमेंटमध्ये नाव. तिथनं गेलो गोमातेचं दर्शन घेतलं तर इकडे बघा डॉगेश बाय डबल दिसलं बारक. त्यासनी पण बघून घेतलं एकदम कडकवानी आणि चला म्हणलं आता जाऊया. तवर बघतोय तर काय इकडे बघील तिकडे डॉगेश बायच. आता कुठली जात आहे ती मला एवढं काही कळत नव्हतं. तुम्हाला कळत असलं कमेंटमध्ये नक्की सांग. पब्लिक आल्यासारखं सगळं डॉगेश बाय भेटलं तर पण मला त्यांची जातच कळत नव्हती. जाऊ दे म्हणलं चला आता आकाश पाळण्याकडे जायचं. आता हे गार 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 फिरतंय पण म्हणलं यात बसाय नको. नाही तर तुम्हाला माहित आहे चक्कर आल्याशिवाय राहत नाही. कुणाकुणाला असती सवय त्यासनी काय नाही आपल्याला काय जमत नाही. मस्तवाने आलो बघा. आता कुठल्या शेळ्या मला काही कळलं नाही. आता ही पाखरं पण बघून घ्या. पाखरं नवं कोंबडी आहे ती. आता तुम्ही म्हणणार कुठली जात आहे कोंबडा आहे. आता त्याची जात मला पण माहित नाही. तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. मी वाचलो तर माझ्या लक्षात नाही. तर म्हणलं चला आता एन्जॉय करायला जायला लागतंय बघून घ्यायचं. आता पॉटवरून नुसतं बघून घ्यायचं त्यात काय बसायचं नाही कारण भावांनो आहे का नाही ह्यात बसलं का नाही पैसा वसूल आपला होत नाही आपली बेकार फाटती बाकी काय होत नाही. जाऊ दे म्हणलं कमेंटमध्ये खरं खरं सांगायचं आपण खोटं बोलत नाही कारण ह्यात बसल्यावर सगळ्यांचीच फाटत असते. पैसे द्यान फाडून घ्या कशाला आपलं काय असेल ते रोग बाय ठोक असतं. या मामांची लय बेकार झालेली कंडिशन. जाऊ दे म्हणलं चला आपलंच जाऊया. घरी निघालेलो तेवढ्यात भाव म्हणला चला आता राहू द्या घरी जायचं नाही. आता जायचं तर कुठं तर म्हणली चला आता घाटाव जायचं. एकदम कडेवानी गाडी पार्किंग केली गेलो घाटाव. वातावरण बघा की अरे वा कराडकर आहे भावांनो. विषय संपला. कसं वातावरण आहे तुम्हीच कमेंटमध्ये सांगा कारण कराडमध्ये आलं का नाही कृष्णा घाटाव कोण कोण जातं ते कमेंटमध्ये सांगायला. तर पब्लिक आपला मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा आणि लवकरच दुसरा पार्ट टाकणार आहे तो म्हणजे गणपतपुळ्याचा तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.